वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने ब्लाउज कटिंग 80 सेंटीमीटरवर. तर हे आहे आपल्याकडे कटिंग ब्लाउजचं केलेलं कटोरी बॅकचा भाग. हे आहे योगपट्टी आणि फ्रंट. तर हे आपण कॅटलॉग ठेवून इझी एकदम ब्लाउज कटिंग करणार आहोत. तर हे आहेत 2 ब्लाउज पीस. एकदम दोन्ही पण आपण एकत्रच कट करणार आहोत ब्लाउज. तर असे व्यवस्थित आपण घेतलेले ब्लाउज एकसारखे करून घेतलेत. एकदम सोप्या पद्धतीने आहे. ज्यांना पण ब्लाउज कटिंग करता येत नाहीत पेपर कट करून माप काढून त्यांच्यासाठी आहे. 34, 32, 36, 40 छातीचे असे कॅटलॉग मी तयार करून ठेवलेले आहेत. तर असे ठेवायचे आणि एकदम चॉकने असे काढून घ्यायचे. तर ह्यांची उंची आहे 12.5 प्लस आपण घेतली 13.5 आणि गळा रुंदी 2.5 घेतली आपण आणि गळा उंची घेतली 9.5. परत गळा रुंदी आपण 2.5 इंच घेतलेली आहे. हा असा चौकोन करून घ्यायचा आहे आणि तिथंच असा कोपऱ्यात असा थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे. हे तयार कॅटलॉग ठेवून आपल्याला व्यवस्थित ब्लाउज कट करता येतात आणि फिटिंग पण छान बसते त्याची. व्यवस्थित असे कापून घ्यायचे. थोडंसं जरी एक्स्ट्रा तुम्ही अर्धा इंच घेतलं आणि कट केलं तरी चालतं. ज्यांना पेपर कटिंगची झिगझिग नको आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. असे कॅटलॉग तयार पण मिळतात किंवा तुम्हाला जर कॅटलॉग पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. हा असा फ्रंटचा भाग पण आपण असा ठेवून घेतलाय आणि चॉकने त्याचा साईज काढून घेतलाय आणि नंतर तो पण असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. हा 32 छातीचा कॅटलॉग आहे. उंची 12.5 आहे. कटोरी 5 इंच आहे आणि कमर घेर 28, 29 असा तयार होतो 2 इंचाची शिलाई मार्जिन ठेवून. तर आपण भाई कट करून घेणार आहोत. भाईचा कॅटलॉग मी काही काढलेला नाहीये. तर भाईची अशी दुमड घडी करायची आपण आणि भाई उंची किती आहे बघून त्यात प्लस 2 इंच आपण वाढवायचे. जर 4.5 भाई असेल तर 6.5 इंच आपण घ्यायचे म्हणजे फोल्डिंग आणि शिलाई मार्जिन येतं. असं 6.5 इंच आपण घेतलेलं आहे. तिथून 3.5 इंचावर आपण मार्क करून घेणार आहोत आणि दंडगीर आहे 5 प्लस 2 इंच आपण घेणार आहोत आणि हे पॉइंट्स असे जोडून घ्यायचे व्यवस्थित स्केलनी आणि भाईचा आकार द्यायचे. भाईचा आकार देण्यासाठी 2 इंचावरती मार्क करून घ्यायचे. तिथून स्ट्रेट अशी लाईन करून असा पानासारखा आपण आकार द्यायचा. हा मागचा आणि एक फ्रंटचा असे 2 आकाराचे पान तयार व्हायला पाहिजे मध्ये. हा मागचा भाग आपण कट करून घेतला. परत मध्ये आपण बरोबर मार्क करून घेणार आहोत म्हणजे मध्य बरोबर भाईचा येतो आणि नंतर फ्रंटचा आपण थोडासा आकार असा कट करून घेणार आहोत. मग फ्रंटची साईज कुठली आणि बॅकची कुठली ओळखण्यासाठी आपण थोडंसं असं कैचीने छोटासा असं छाट मारून घेतलेला आहे. ही झाली भाई आपली एकदम सोप्या पद्धतीने. तर आपण करणार आहोत कटोरी आता कटिंग. कटोरीसाठी थोडंसं आपल्याला व्यवस्थित माप टाकावं लागतं. असं जरा व्यवस्थित अशी कटोरी पण आपण स्केलने काढून घेतले चॉकनी. आणि हा टक्स आहे मधला. टक्स तुम्ही किती पण घेऊ शकता 2.5 इंच आणि उंची त्याची 3 इंच. एकदम व्यवस्थित फिटिंग बसतं ह्या कटिंग वरती. परत आता आपण योगपट्टी काढून घेणार आहोत. 2 ब्लाऊज एकदम व्यवस्थित कट होतात अशा पद्धतीने. आपण एकत्र 4-4 ब्लाऊज पण कापू शकतो. असं फोल्ड करून घ्यायचे राहिलेला
आपल्याला डबल डबल लागते ना योगपट्टी, त्यामुळे आपण असं फोल्ड करून घेतले आणि योगपट्टी त्याच्यावर टाकायचे, थोडंसं ॲडजस्ट करून ठेवायचे आणि एक्स्ट्रावरती मार्जिन घ्यायचं इकडं आणि कटिंग करून घ्यायची. जर अगदीच तुम्हाला शिलाईचं काम येत नसेल तर तुम्ही असे कॅटलॉग आणून कटिंग करून व्यवस्थित शिवू शकता ब्लाऊज. परत आपण पाठीमागची पट्टी घेणार आहोत, कमरपट्टी काढून घेणार आहोत. 1 ते 1.5 इंचाची असते. नंतर हे काज बटन पट्टी आहे. राहिलेलं जे आपल्याला एक्स्ट्रा कापड आहे हे गळ्याचं कात्रण राहिलेलं, त्यातच आपण काजपट्टी बनवणार आहोत दोन्ही ब्लाऊजची. ज्यांना 80 सेंटीमीटरमध्ये ब्लाऊज बसवता येत नाही, कट करता येत नाही, त्यांच्यासाठी आहे व्हिडिओ. आणि असं गळ्यासाठी आपण पट्ट्या काढून घेणार आहोत तिरक्या. स्केलने आपण 1.5 इंचाच्या किंवा 1 इंचाच्या, तुमच्या शिलाईच्या वरती डिपेंड आहे ते. ह्या 1 इंचाच्या पट्ट्या आहेत, त्या अशा आपण तिरप्या अशा कट केलेल्या आहेत. जर सरळ घेतल्या तर गोट उलटा पडतो, म्हणून अशा तिरक्या घ्यायच्या आहेत आपल्याला. क्रॉस पट्ट्या म्हणतो आपण त्याला. अशा क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्यात गळ्यासाठी. क्रॉस पट्ट्या वापरल्या म्हणजे गळा असा उलटा पडत नाही आणि व्यवस्थित बसतो. क्रॉस पट्ट्या एकमेकाला जोडून घ्यायचे आणि नंतर गोट मारायचे. तर हा झाला आपला 80 सेंटीमीटरमध्ये ब्लाऊज कटिंग करून एकदम सोप्या पद्धतीने. तर आपण शिवलेला आता बघणार आहोत की ह्याचे शिवून कसे झालेत ब्लाऊज. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. ही कटिंग करण्याची सोपी पद्धत, सोपी ट्रिक. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला अजून चांगले चांगले व्हिडिओज बघायला मिळतील, शिलाईच्या ट्रिक्स, हॅक्स. तर हे आहेत आपण कटिंग केलेले ब्लाऊज, शिवून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला कसे वाटतात सांगा. कटोरी बघून घ्या तुम्ही, फ्रंट बॅक गोट वगैरे कसा केलेला आहे. तर ही झाली कटोरी, 5ची तयार झाली कटोरी. एकदम व्यवस्थित असं दिसतं. ही बॅग झालाय. बॅगची उंची आपण बघूया किती तयार झालेली आहे ती. ही असा गोट आहे. क्रॉस पट्ट्या काढल्या म्हणजे असा गोट उलटा असा पडत नाही. बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो की गोट आमचा उलटा पडतो. क्रॉस पट्ट्या वापरल्या तर गोट उलटा पडत नाही अजिबात. तर हे टेपने आपण मोजून बघूया किती इंच झाले. तर बरोबर 12.5 इंच तयार आपला शिवून झालेला आहे. खाली कमरपट्टीला अर्धा इंच गेले आणि वरती शोल्डरला अर्धा इंच गेले. तर हा आहे दुसरा एक ब्लाऊज आपण शिवलेला. त्याची पण तुम्ही कटोरी बघू शकता कशी आली ती, टक्स कसा आलाय. तर तुम्हाला कसे वाटले ब्लाऊज शिवलेले, कसा वाटला व्हिडिओ, कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन. बाय बाय फ्रेंड्स.